हाय हॅलो नमस्कार, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्त राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो। गणेशोत्सव जवळ आलेला आहे, म्हणजे गणपतीची तयारी सगळ्यांच्या घरी झालेलीच असेल। आम्हीही गणपतीच्या तयारीला लागलेलो होतो, कारण लवकरच जे आहे ना गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्याच्यासाठी जे आहे ना आपलं घर क्लीन असावं, स्वच्छ असावं असं प्रत्येकालाच वाटतं। म्हणून जे आहे ना आम्हीही तयारीला लागलेलो होतो। तर सगळ्यात आधी जे आहे ना किचन क्लीनिंग पासून सुरुवात केली। आता नुकताच श्रावण जेव्हा चालू व्हायचा होता तेव्हाच मी किचनची क्लीनिंग केलेली होती। जास्त किचन काही खराब झालेलंच नव्हता, परंतु थोडंसं क्लीनिंग करावं म्हणून किचन क्लीनिंग करायला सुरुवात केली। तर सगळ्यात आधी तर मी विम लिक्विड घेतलेलं होतं, कारण जे मागच्या ज्या काचा आहेत, म्हणजे गॅसच्या मागच्या जे काचा आहेत ना त्या खूप खराब होतात, मधून साफ कराव्याच लागतात। म्हणून जे आहे ना विम लिक्विड घेतलं, जेणेकरून जे फोडणी उडल्याचा जो चिकटपणा असेल ना तो निघून जावा। आमचं हे किचन आम्ही 2 वर्षापूर्वीच डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे रिनोव्हेट केलेलं आहे। आधीचं जे किचनचा व्हिडिओ आहे ना मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा। गणपती, दिवाळी, दसरा म्हणलं की साफसफाईला करायला एक वेगळाच उत्साह असतो। त्यावेळी तर आपण काही एवढं करत नाही, परंतु दिवाळी, दसरा किंवा गणपती असेल तर आपण आवर्जून असं करतो। किचन क्लिनिंग झाल्यानंतर जे आहे ना थोडंसं बेडरूमचंही क्लिनिंग करून घेतलं, कारण बेडरूमचा फॅन जो आहे ना तो खूप घाण झालेला होता। सगळ्यात आधी फॅन क्लीन करून घेतला। हा जो फॅन आहे ना तो बेडच्या वर आहे, त्यामुळं जो काही कचरा असेल ना तो सगळा बेडवर पडलेला होता। म्हणून जे आहे ना सगळं क्लिनिंग करून घेतलं। आता एकदाच करायचं म्हटलं तर सर्व काढूनच व्यवस्थित क्लिनिंग करून घेतलं। खिडक्या वगैरे त्या पण क्लीन करून घेतल्या। खिडक्या जास्त काही उघडत नाही, त्यामुळे काही घाण होत नाही, परंतु जो दरवाजा आहे ना खूप घाण होतो, चिकट होतो, तो दरवाजा स्पेशली क्लीन करावा लागतो। अशा प्रकारे जे आहे ना बेडरूमची पण क्लिनिंग करून घेतली। गणपतीची तयारी ही सुरुवात होणार होती आणि किचन क्लिनिंग त्याचप्रमाणे इतर क्लिनिंगही करायचं होतं। त्याचप्रमाणे आपल्याला भरपूर कामं असतात, जसं की डेकोरेशन असतं। तर डेकोरेशनही आम्ही यावर्षी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, तेही ह्या व्हिडिओमध्ये पुढे आहे, तेही तुम्ही नक्की पहा। दरवर्षी आमच्या इथे 10 दिवसाचा गणपती असतो, म्हणजे 10 दिवस जे आहे गणपती असतात। तर गणपतीमध्ये विविध असे भजनाचा कार्यक्रम असतो, सत्यनारायणची पूजा असते। तर एकदम 10 दिवस असे छान जातात की काही समजतच नाही 10 दिवस कसे जातात। आता आम्ही ना डेकोरेशनची तयारी स्टार्ट केली होती। तर सगळ्यात आधी डेकोरेशनला आम्हाला बेस बनवायचा होता। तर बेस बनवण्यासाठी आम्ही इथे ना 4 पत्र्याचे डबे आणले होते। आधी हे डबे स्वच्छ क्लीन केले, त्यानंतर डेकोरेशनला जे आहे ना सुरुवात करायची होती। आता ह्या डब्यांमध्ये जे आहे ना सिमेंट भरलं। हे जे पाईप आणलेले होते आम्ही प्लॅस्टिकचे, तर हे पाईप त्याच्यामध्ये फिक्स केले। रात्रभर हे सुकवायला ठेवलं। त्या दिवशी जे आहे ना डेकोरेशनची तयारी केली। हे सर्व जे आहे ना आधी साचा तयार करून घेतला। हे जे पाईप्स आहेत ना ते आम्ही सगळे नवीन पाईप्स आणलेले होते, फक्त जे छोटे पाईप्स दिसतात ते गेल्या वर्षीच्याच डेकोरेशनचे यूज केलेले होते। जे आहे आम्ही पूर्ण स्ट्रक्चर बनवून घेतलं, म्हणजे आम्हाला जसं बनवायचं आहे डेकोरेशन तसं स्ट्रक्चर केलं। जे मोठे पाईप होते त्याला होल करून त्याच्यामध्ये जे छोटे पाईप आहे ते अटॅच केले। पाईप जे आहे आम्ही लॉकिंगच्या साहाय्याने अटॅच केले। तर अशा प्रकारे जे आहे ना मेन साचा आम्ही तयार करून घेतला। सगळ्यात आधी आम्ही जे आहे ना वरचा जो राऊंड आहे तो बनवून घेतला। तर जे आम्ही शोपीस बनवलेला आहे, तर हे असं आम्हाला दाखवायचं आहे की ह्याच्यामधून सनलाईट येते आणि डायरेक्ट आमचा जो गणपती आहे त्याच्यावर सनलाईट पडणार आहे। तर त्यानुसार आम्ही याच्यामध्ये बटर पेपर लावला। त्या बटर पेपरच्या वरती जे आहे ना लाईट लावायची आहे, जेणेकरून आपल्याला आत फोकस पडेल, म्हणजे मूर्तीवर जे आहे ना उजेड पडेल, सौम्य लाईट पडेल। रात्रीचे 1:15 वाजलेले होते आणि आम्ही सर्वजण डेकोरेशन बनवत होतो। शार्वी तर बसलेली होती, तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं होतं, काम कमी आणि तिचा पसारा जास्त होत होता। सर्वजणांनी मिळून डेकोरेशन केलं, त्यामुळे डेकोरेशन जे आहे ना अतिशय उत्तम बनवलं। सगळ्यात आधी आम्ही जे आहे ना साचा बनवला। साचा बनवण्यासाठी आम्हाला प्लॅस्टिकचे पाईप, PVC पाईप, त्याचप्रमाणे कार्डबोर्डचाही आम्ही उपयोग केलेला होता। आणि हे जे आहे ना तुम्हाला ब्लॅक पेपर दिसतोय तो आहे हँडमेड पेपर। तर ह्याचं जे टेक्स्चर असतं ते क्रश टेक्स्चर असतं। हा हँडमेड पेपर आम्ही ऑनलाईन पाहिलेला होता, परंतु ऑनलाईन खूप महाग होता आणि साईजही काही आम्हाला व्यवस्थित कळली नाही, म्हणून हा हँडमेड पेपर आम्ही जे आहे ना पिंपरी कॅम्पातून आणला। त्यानंतर इथं बघा शिवलिंग बनवलेलं होतं। हे जे आहे ना माझ्या जावेने आणि बाचीने दोघींनी मिळून शिवलिंग बनवलेलं होतं। खूप छान शिवलिंग बनवलेलं होतं दोघींनी मिळून, छानसं असं शिवलिंग। त्याचप्रमाणे त्रिशूळही बनवलेलं होतं। वरचा जो डोम बनवलेला होता ना तो ह्या प्रकारे सगळ्यात आधी आम्ही कलर करून ठेवलेला होता आणि हा कलर सुकायला पण आम्ही रात्रभर ठेवलेला होता। तर अशा प्रकारे जे आहे ना आमचं डेकोरेशन झालेलं होतं। डेकोरेशन आहे ना ते आम्ही एवढं सुंदर बनवू शकलो ते फक्त आणि फक्त टीम वर्कमुळेच। हे डेकोरेशन जे आहे ना आम्ही सगळ्यांनी मिळून केलं। तर लहान मुलं, मोठ्या माणसांसोबत माझ्या नंदेची मुलंही आलेली होती डेकोरेशनला।
माझ्या नंदेच्या मुलांनी म्हणजे भाचा आणि भाचीने जे आहे ना खूप मदत केली होती. त्यांचीच ही कन्सेप्ट होती की आपण असं डेकोरेशन करूया. दोघांनी खूप मेहनत केली, त्याचप्रमाणे आम्हीही त्यांना मदत केली. तर असं मिळून जे आहे ना सगळ्यांनी एकत्र मिळून जे आहे ना आमचं डेकोरेशन सक्सेसफुल म्हणजे एकदम मस्त डेकोरेशन झालं. अशा प्रकारे आमचं फायनली डेकोरेशन झालं आणि हे डेकोरेशन कसं वाटलं ना तुम्हाला तेही कमेंट्स करून नक्की सांगा. तर शनिवारी आम्ही आलेलो होतो म्हणजे गणपतीच्या 4 दिवस आधी आम्ही आलेलो होतो गणपती बुक करण्यासाठी. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर मूर्त्या होत्या, परंतु आम्ही आलेलो होतो 4 दिवस आधी, तोपर्यंत बऱ्यापैकी मूर्त्या ज्या आहे ना बुक झालेल्या होत्या. आम्हाला पाहिजे होता दगडूशेठ आणि नेहमीप्रमाणे जे आहे ना दगडूशेठच्या मूर्त्या खूप कमी येतात, त्यामुळं आम्ही जे आहे ना 3-4 दिवस आधीच जातो म्हणून आम्ही आलेलो होतो आणि आम्ही सर्वजण मिळून डेकोरेशन केलं. त्याचप्रमाणे सर्वजण मिळून गणपती राहायलाही आलेलो होतो. दरवर्षीचा असा आमचा आहे की सगळेजणांनी मिळून सगळं काम करायचं. गणपती बुक करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो होतो, मुलांनाही आणलेलं होतं. पाहू शकता तुम्ही, हे आहे पिंपरीची म्हाडा कॉलनी, म्हणजे इथे जे आहे ना म्हाडा सोसायटी आहे. तर तिथे म्हाडा सोसायटीच्या बाहेरच जे आहे ना इथं अशी लाईननी जे आहे ना गणपतीचे खूप मोठे मोठे स्टॉल्स असतात. तर पाहू शकता किती छान गणपती मूर्त्या होत्या आणि ह्या मूर्त्या बघून ना मन प्रसन्न होत होतं. बालगणेशाच्या मूर्त्या तर अतिशय सुंदर होत्या, त्याचप्रमाणे पारंपरिक अवतारातील देवांच्या मूर्त्याही खूप छान होत्या. खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या, परंतु आम्हाला दगडूशेठच गणपती हवा होता म्हणून जे आहे ना आम्ही दगडूशेठ गणपती बघत होतो. सर्व गणपतीच्या मूर्त्या ज्या आहे ना आम्ही पाहत होतो आणि साधारणतः आम्हाला 2 ते 3 तास लागलेला होता, कारण सर्व मूर्त्या पाहून व्यवस्थित आम्ही साईज वगैरे बघूनच घेत होतो. कारण दरवर्षी जे आहे ना आपण वाढती मूर्ती घ्यावी, कमी मूर्ती घेऊ नये. आणि आम्हाला जी आहे ना ही मूर्ती खूप आवडली होती स्वामींची. खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. पाहू शकता तुम्ही किती छान मूर्ती आहे स्वामींच्या स्वरूपातील. मन प्रसन्न झालं अशी मूर्ती बघून. आता बाहेर आले तर मुलांना काहीतरी खायला हवंच ना, म्हणून जे आहे ना इथं त्यांना चणे घेतलेले होते आणि फायनली जे आहे ना आम्ही एक मूर्ती फिक्स केली. तर अशा प्रकारे जे आहे ना गणपती बुकही झाला आणि डेकोरेशनही आमचं कंप्लीट झालं. तर असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी छानशी कमेंट्सही करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. बाय बाय.